आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। गुणरत्न सदावर्तेंना अजून एक धक्का। निकष न पाळल्यानं सदावर्तेंचा मेहुणा सौरभ पाटीलची एसटी बँक व्यवस्थापकीय पदावरून हाकलपट्टी। पुणे सहकार आयुक्तांची कारवाई। देशातल्या सर्व संस्थांवर भाजपचा कब्जा। ईडी सीबीआयचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न। नागपुरातल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। संस्थाएं हैं, चाहे सुप्रीम कोर्ट हो, इलेक्शन कमीशन हो, ये आपकी संस्थाएं हैं। सारे के सारे इंस्टीट्यूशंस पर ये कब्जा कर रहे हैं। नागपुरात काँग्रेसची सूक्ष्म रॅली। राहुल गांधींना ऐकण्यासाठी कोणीही आलं नव्हतं। फडणवीसांची काँग्रेसच्या सभेवर टीका। महारॅली म्हणतात येत नाही, कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली। आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते। त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते। देशात आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू, तरुणांना रोजगार देऊ। राहुल गांधींचं नागपुरातल्या सभेत आश्वासन। हमारी सरकार आएगी, दिल्ली में आएगी, हम जाति जनगणना आपके लिए करके दिखा देंगे। अमरावतीत बच्चू कडू आणि शरद पवारांमध्ये चाय पे चर्चा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही। शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा विचार करू। शरद पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ। बच्चू कडूंची महाविकास आघाडीत यायची तयारी असेल तर उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा करू। वडेट्टीवारांचं वक्तव्य। 10 तारखेला राज्याचे नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायला तयार। काही लोक बाशिंग बांधून बसलेत, त्यामुळे बच्चू कडू असं वक्तव्य करत आहेत, असाही टोला। असं आहे की बच्चू कडूंना कदाचित त्यांच्या मनात काय आहे मला नाही सांगता येणार, पण ते जर महाविकास आघाडीसोबत आले तर या सगळ्या 3 तिघाड्याच्या सरकारमुळे वैतागले असतील, आले तर स्वागत करू। लोकसभेसाठी 1-2 नव्हे तर आम्हाला 3 ते 4 जागा हव्या। बच्चू कडूंचा दावा। जिथे आमचं चांगलं होईल तेच आम्ही पाहणार, असंही केलं विधान। प्रधान दावा सुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे दोघांच्या चर्चेला आम्ही 1-2 जागेसाठी करणार नाही, करू तर 3-4 जागा घेऊनच करू। धनगरांना एसटीत सामावून घेण्यासंदर्भात टेस्टचा अहवाल आता बासनातच। अभिप्रायासाठी महाधिवक्त्यांनी 4 वर्षे घेतली। अखेर 2,47,00,000 खर्चून कोणत्याही अभिप्रायाविनाच अहवाल माघारी। पीएम किसान योजनेद्वारे केंद्राकडून शेतकऱ्यांना आता 6,000 ऐवजी 9,000 मिळणार। पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार असल्याची माहिती।